जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। शिष्यलक्षण समास आपण विस्तृतपणे उजळणी म्हणून श्री महाराजांच्या सेवेत पाहत आहे। समर्थ म्हणतात, शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक साधन करता। सात्विक असणं म्हणजे नेमकं काय? आपण आज सकाळी उठून देवाला नमस्कार केला म्हणजे आपण सात्विक झालो का? किंवा आपण आहारामध्ये कांदा लसूण खात नाही म्हणजेच आपण सात्विक आहोत का? सूक्ष्मपणे पाहणं गरजेचं आहे। रज, तम आणि सत्व या 3 प्रकारच्या प्रकृती आहेत। या प्रकृतींचे परिणाम वर्तनातून, विचारांमधून, वृत्तींमधून दिसून येतात। दुसऱ्याची हत्या करावी ही वृत्ती तमोगुणाची आहे। देह सुखामध्ये राहावं ही वृत्ती रजोगुणाची आहे। आणि आपल्या देहाच्या व्यतिरिक्त म्हणजे आपला देह, तत्संबंधी गोष्टी, या व्यतिरिक्त गोष्टी सोडून व्यापक होणं ही सत्वगुणाची प्रवृत्ती आहे। उदाहरण द्यायचं म्हणून हत्या किंवा देहसुख इत्यादी गोष्टींकडे आपण पाहिलं। समर्थांनी रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे अगदी सविस्तरपणे दासबोधामध्ये सांगितलं आहे। आपल्या आत त्यासंबंधी काय चिंतन आहे, आपल्यामध्ये विचार कशा पद्धतीचे आहेत। असं पहा, आपल्याला आज देह लाभलेला आहे तर तो देह राखावा लागतो। वेळ झाल्यानंतर अन्न खावं लागतं, वेळ झाल्यानंतर प्रातर्विधीला जावं लागतं। देहाच्या संरक्षणासाठी आपण घर बांधतो आणि त्याच्याच संरक्षणासाठी वस्त्रेही घालतो। पण आपण केवळ तेवढ्यापुरत्या आता त्या गोष्टी करत नाही। मनुष्याला राहायला किती जागा लागते अशी, पण आज काही काही घरे राजवाड्यासारखी झालेली असतात। मनुष्याला इतकी जागा लागत नाही, मनुष्याला इतकी वस्त्रेही लागत नाहीत, मनुष्याला इतक्या वस्तूही लागत नाहीत। पण केवळ हाव, प्रतिष्ठेची हाव, शिवाय आपण कुणीतरी आहोत हा आपणच आपल्याशी करून घेतलेला समज आणि तो लोकांमध्ये पसरवण्याची हाव, अशा अनेक प्रकारच्या लोभांमधून मनुष्य आपल्या जीवनाचा अस्ताव्यस्त विस्तार करून ठेवतो। इतका पसरतो त्याचा विस्तार की त्यालाही नंतर सांभाळता येत नाही। याचा असा अर्थ नाही की आपण भिकाऱ्यासारखं राहावं, चांगल्या वस्तू वापरूच नयेत, पण त्याला कुठेतरी मर्यादा पाहिजे। कुठेतरी हे चिंतन पाहिजे की हे देहासाठी आहे आणि मी मुळात देह नाहीच आहे। गरज म्हणून ती गोष्ट वापरणं आणि हाव म्हणून ती गोष्ट वापरणं या दोन्हीत फरक आहे। सात्विकता गरज शोधायला शिकवते आणि रजोगुण हाव शिकवतो। आणि ती जी हाव आहे त्यातील तारतम्य सुटलं की तिथे तमोगुण असतो। तम आणि रज याला समर्थ स्थानच देत नाहीत। ते स्पष्टपणे सांगतात की शिष्यानं सात्विकच असलं पाहिजे। हा सत्वगुण अत्यंत दुर्लभ आहे। तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात की वीज चमकते आणि त्या प्रकाशामध्ये काही काळ आपल्याला आजूबाजूचं दिसतं, तशा पद्धतीचा सत्वगुण आहे। म्हणजे आपली सध्याची स्थिती बरं का। हा सत्वगुण संतांच्या ठिकाणी कायम स्थिर झालेला असतो, तो विषय वेगळा। आपण शिष्यलक्षणं पाहत आहे, त्यामुळं सत्वगुण जरी दुर्मिळ असला तरी तो आहे हे आधी समजून घेऊया। तुकाराम महाराज म्हणतात ना, क्षणासाठी येतो, ठीक आहे, क्षणापुरताच येतो, पण येतो तरी। आता जर आपण सावध असू तर तो क्षण आपल्याला वाढवता येणार नाही का? असं पहा, आपण गोंदवल्याला गेलो, असं गृहीत धरूया की आपली मनस्थिती काही बरोबर नाही, घरी काही अडचणी आहेत, येताना पण कुटुंबियांसोबत थोडं भांडण झालं आहे, गोंदवल्यात आपण आलो, श्री महाराजांसमोर गेलो, आपल्याला शांत वाटलं, दर्शन घेतलं, थोडा वेळ नामस्मरण केलं। आता जी अस्वस्थता होती त्यात थोडा तरी बदल झाला। लगेच काही आपण संत झालो नाही, अगदी प्रशांत झालो नाही, पण जी अस्वस्थता येतेवेळी होती, घरात असताना होती, त्या अस्वस्थतेत थोडी तरी कमी आली आणि थोड्या शांततेचा अनुभव आपल्याला आला। मग श्री महाराजांना नैवेद्य दाखवला गेला। जेवी जेवी बा गुरुराया म्हणत म्हणत आपण श्री महाराजांच्या भावामध्ये अगदी बुडून गेलो।
मग श्री महाराजांची आरती झाली, गोपाळकृष्णाची आरती झाली. मग आपण प्रसाद भोजनाला गेलो. श्री महाराजांचा प्रसाद ग्रहण केल्यानंतर वृत्तीमध्ये आणखीन बदल झाला. आता मगासपेक्षा आणखी शांत वाटायला लागलं, आणखी भक्तिभाव आत प्रगट झाला. आता आपण समाधी मंदिरापाशी थोडे आलो. पुन्हा एखाद्या झाडापाशी बसून शांतपणे नाम घ्यायला लागलो. आत्ताची आपली वृत्ती आणि घरात आपण जे अस्वस्थ होतो यामध्ये आता तसा बराच फरक आहे. थोड्या वेळानं काय झालं, घरी जाण्याची वेळ झाली. आपण मंदिरातून बाहेर पडलो आणि घरी जायला लागलो. आता काय होतं, जी शांती आपण समाधी मंदिरात अनुभवली, नंतर प्रसादानंतर अनुभवली, शांतपणे आपण नामाला बसलो होतो, त्या शांतीत बदल व्हायला लागतो. इथे सावधानतेची गरज आहे. जी अस्वस्थता आपल्यामध्ये होती घरातून निघताना किंवा घरात असताना, ती रजोगुणामुळे होती. आणि जी शांती आपण समाधी मंदिरामध्ये अनुभवली किंवा श्री महाराजांच्या तिथे नाम घेत असताना अनुभवली, ती सत्वगुणामुळे होती. दोन्हीही गुण आपल्याच आत आहेत. मग आता आपल्या आतली गोष्ट आपणच नको का सांभाळायला? आपल्या खिशात 500 रुपयाची नोट आहे, तर बाजूचा व्यक्ती ती नोट का सांभाळेल? आपली नोट आहे तर ती आपणच सांभाळतो. तशा पद्धतीनं आपला गुण आपण सांभाळावा लागतो. यासाठी सावधानता आवश्यक आहे. सावध आपण असू तर आपल्या लक्षात येईल की प्रसन्नता आपण आपली घालवत आहे. मंदिरातून बाहेर आलो म्हणून काय झालं, महाराज आहेतच की. शिवाय महाराजांचं वाक्य आहे, जेथे नाम तेथे माझा प्राण. म्हणजे नामचिंतन जर जपता आलं तर श्री महाराज इथेच आहेत. अशा अनेक प्रकारांनी आपली आपल्याला समजूत घालता येईल आणि आपण ज्या शांतीचा, समाधानाचा अनुभव समाधी मंदिरापाशी घेतला, तोच अनुभव घेत घेत आपण घरापर्यंत पोहोचू. आता काही कारणांमुळे घरात अस्वस्थता होती, ती कारणे घरात तशीच आहेत. घरात पोचल्यानंतर पुन्हा अस्वस्थ होण्याचा प्रसंग येऊ शकतो. पण जर मी सावध राहिलो तर तीच शांतता ठेवून मी त्या प्रसंगाला तोंडही देऊ शकेन. लक्षात घ्या, हा सगळा अभ्यासाचा मार्ग आहे. जो अभ्यास करेल त्याच्यासाठीच्या या गोष्टी आहेत. सत्व कुठून बाहेरून येत नाही, रजोगुण तमोगुण बाहेरून कुठून येत नाही. हे सगळे गुण जीवाला बांधलेले आहेत. हे त्रिगुण आणि पंचमहाभूते मिळून तर आपला देह झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यापासून पळ काढता येत नाही. आपल्यामध्ये अभ्यासानं त्यातील आपल्याला हवा तो गुण राखण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. रज आणि तम नको आहे ना श्री महाराजांना, सत्व हवा आहे ना, तर सत्वाचा अनुभव जेव्हा येतो तेव्हाचा गुण वाढवण्याचा अभ्यास करायचा. सत्वाचा अनुभव म्हणजे काय? समाधानाचा, शांतीचा, आनंदाचा, निर्मत्सरी अंतःकरण असणं, दुसऱ्यांबद्दल प्रेमभाव येणं, हे सगळे सत्वगुणाचे थोडेफार परिणाम आहेत. असे परिणाम आपल्यामध्ये जेव्हा दिसून येतात तेव्हा आपण त्या भावामध्ये स्थिर राहण्याचा अभ्यास करायचा. यापेक्षा वेगळं काही करायचं नाही आहे. आपण काय करतो? आपण मंदिरातून बाहेर आल्यानंतर किंवा सत्वगुणाच्या अनुभवातून बाहेर आल्यानंतर लगेच रजोगुणाच्या किंवा तमोगुणाच्या मागे फरफटत जातो. शांत होता मंदिरासमोर, पण मंदिरातून बाहेर आल्यानंतर पुन्हा बायकोवरती ओरडायला लागला. गेला, सत्वगुण निघून गेला. आता रजोगुणानं घेरलं. मग पुन्हा जी अस्वस्थता होती, भांडण होतं, ते परत आलं. आणि एकदा भांडणात पडल्यानंतर पुढे काय होईल सांगता येत नाही. साखळी आहे. आपण एक बोललो, समोरची व्यक्ती एक बोलली, मग आपण काही बोललो आणि अस्वस्थता वाढतच गेली. या घडलेल्या कृत्याची अस्वस्थता अंतःकरणात राहिली आणि ती राहिलेली अस्वस्थता पुन्हा आपल्याला अस्वस्थता देतच गेली. अशा पद्धतीनं आपण पुन्हा अस्वस्थ होऊन गेलो. चूक आपली आहे. आपल्याला सत्वगुणाची चुणूक श्री महाराजांच्या संगतीमध्ये मिळाली होती, ती आपण धरून ठेवली नाही. आपला आप्तेष्ट कोणी गोंदवल्याला गेला तर आपण म्हणतो, श्री महाराजांना माझा नमस्कार सांग, आणि नंतर म्हणतो, जमलं तर प्रसाद आणि अंगारा घेऊन ये. श्री महाराज कोणता प्रसाद आपल्याला देत आहेत इकडे आपलं लक्ष नको का? तो प्रसाद घेऊन आपण घरी यायला नको का? श्री महाराजांचं स्पष्ट वाक्य आहे, तुम्ही एवढे कष्ट घेऊन गोंदवल्याला येता, पण इथून काय घेऊन जाता हे पाहिलं पाहिजे. इथे जे मी द्यायला बसलोय ते तुम्ही घेऊन जाताय का?
माझ्याजवळ यायचं असेल तर नामाचं प्रेम घेऊन जा असं ते म्हणतात ना. पण आपण ते प्रेम घेऊन जातोय का क्षणिक प्रेमाचा अनुभव घेऊन पुन्हा रजोगुणाच्या आहारी जातोय हे आपणच बघावं लागेल. हे अगदी जमण्यासारखं आहे, याच्यात काहीही अवघड नाही. आत वळून बघितल्यानंतर लक्षात येतं की आपण रजोगुणाच्या आहारी गेलोय. आपण संतापलो आहे, आपण चिडलो आहे, अस्वस्थ झालो आहे. विनाकारण आपण भांडण करत आहे, विनाकारण आपण चिंता करत आहे. जो आत डोकावून पाहिल त्याला जर लक्षात येत असेल तर आपल्या हेही लक्षात येईल की आपल्यामध्ये आता शांती आहे, समाधान आहे. मग जे समाधान श्री महाराजांपाशी आलं ते समाधान घेऊन आपण घरी का जाऊ नये? असं जर घरी घेऊन गेलो आपण ते समाधान आणि त्याच समाधानामध्ये आपण प्रपंचात राहिलो, नाम घेत राहिलो तर गोंधवल्यात राहिल्यासारखंच आहे. म्हणजे हा केवळ अभ्यासाचा प्रश्न आहे, भावाचा प्रश्न आहे. माऊली म्हणतात, भावे विण देव नकळे निस्संदेह. भगवत स्वरूप हे संदेहरहित आहे. संदेहामध्ये जीव आहे, अहम आहे. भगवंताजवळ संदेह नाही. जो संदेहरहित भगवंत आहे तो भावानेच कळतो असं माऊली म्हणतात. हरिपाठामध्येच ते म्हणतात, भावबळे आकळे येरवी ना कळे. कळलं आपलं आत्मस्वरूप तर ते भावामुळेच कळेल, एरवी कळणार नाही. हा भाव काय आहे ते आपण हरिपाठाच्या निरूपणामध्ये विस्तृतपणे पाहिलं आहे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध. न संडिरे भावो टाकीरे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी असंही माऊली हरिपाठामध्ये म्हणतात. म्हणजे भाव जो आहे तो प्रगट झाल्यानंतर तो धरावा लागतो. साधनेमध्ये सुद्धा मी आत्मस्वरूप आहे याची चुणूक मिळते. मनाच्या, बुद्धीच्या, देहाच्या व्यतिरिक्त सुखाचा आणि शांतीचा अनुभव येतो. आपल्याला देह असेल तरच मी आहे अशा अनुभवात जगण्याची सवय असते. पण देहाचं भान नाही, मनामध्ये कोणताही विचार नाही, शून्य अवस्था आहे. चित्त निस्तरंग झालेलं आहे आणि शांती आणि आनंद मात्र प्रचितीला येतोय. अशा अलौकिक स्थितीमध्ये आत्मस्वरूपावरती शिष्याचा विश्वास बसतो. तिथे खरी सात्विकता आहे. ती जी सात्विकता साधनेमध्ये मिळते ती लक्षात ठेवून ते आपलं स्वरूप आहे याचं चिंतन साधकानं वाढवलं पाहिजे. हे जर चिंतन साधकानं वाढवलं नाही आणि रजोगुण तमोगुणाच्या आहारी जाऊन पुन्हा सुखदुःख जर तो उपभोगायला लागला तर ती चूक ना भगवंताची ना सद्गुरूंची. आपणच आपल्या हातानं आपला घात करून घेतला. समर्थ म्हणतायत, शिष्यानं असं असू नये. सात्विकता सांभाळावी. ती येते सद्गुरू कृपेनं. साधनेमध्ये राहत असू तर ती निश्चित येते. जो साधनेमध्ये तीव्रतेनं राहील, भक्तिभावानं राहील, निष्ठेनं राहील, त्याच्यामध्ये वारंवार सात्विकता येते. अहो, कधीही साधना न करणारी व्यक्ती, कधीही कसलंही चिंतन केलेलं नाही, वर्तनही ज्याचं शुद्ध नाही, त्यालाही एखाद्या मंदिरात गेल्यानंतर भरून आल्यासारखं होतं. त्यालाही सात्विकता स्पर्श करत असेल तर जो सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आहे त्याला सात्विकता स्पर्श का करणार नाही? ती करते. आपण तिथं सावध राहावं आणि ती सात्विकता वाढवावी. लग्न झाल्यानंतर नवरा बायको एकमेकांचे होतात. आता एकमेकांचे होतात म्हणजे काय होतं? भावानंच तर एकमेकांना धरलं जातं की हा माझा नवरा, ही माझी बायको. श्री महाराज हेच भावाचं तत्त्वज्ञान आणि महत्त्व सोप्या शब्दात सांगतात. आपला माझेपणा जो प्रपंचात लावला आहे तो भगवंताकडे वळवा असं श्री महाराज सांगतात. आपला प्रपंचातला माझेपणा हा देहसापेक्ष आहे आणि आत्मा हा कुठल्याही चौकटीत येत नाही. तो स्वतंत्र आहे, स्वसंवेद्य आहे. तो अजन्म असल्यामुळं त्याला सुरुवात नाही आणि अंतही नाही. असं आपलं स्वरूप आहे. तर आता आपल्या देहाची चौकट टाकून तो आत्मा माझा आहे याच्याही पलीकडे जाऊन मीच आत्मा आहे हा भाव आपल्याला धरावा लागतो. मग यासाठी आधी मी भगवंताचा आहे असं म्हणायला नको का? किंवा सद्गुरूंचा आहे असं म्हणायला नको का? आणि इथे सात्विकतेचा उदय आहे. कारण निस्संग असा, अजन्म असा किंवा निर्गुण असा असलेला आत्मा आपण देहात असताना आपल्याला कळू शकत नाही.
म्हणूनच सर्व संतांनी सगुणाचं महत्त्व सांगितलं आहे की तुम्ही सगुणामध्ये आहात तर आधी सगुणावर प्रेम करायला शिका. सद्गुरूंना शरण जा, कारण तिथं ज्ञान मूर्तिमंत आहे. देह जरी दिसला तरी तो ज्ञानात्मक आहे. त्याला शरण जाऊन साधना घ्या आणि आपला देहभाव कसा विसरायचा ते शिका. या सगळ्याचं बीज सात्विकतेमध्ये आहे. म्हणजे आपण कोणीतरी आहोत हे बाजूला टाकून सद्गुरूंना शरण जावं लागतं आणि त्यासाठी सात्विकता लागते. पहा, आपण सात्विकतेचे किती पदर पाहतोय. आतमध्ये येणारी शांतता, आतमध्ये येणारं समाधान, आपल्या वृत्तींमधील बदल, आपल्या वर्तनातील बदल, हे सगळे गुणांशी संबंधित आहेत. तसंच आपण सद्गुरूंना शरण जाणं, शरण गेल्यानंतर त्यांनी सांगितलेलं साधन करणं, हेही वर्तनाशी संबंधितच आहे आणि अर्थातच त्यामुळे गुणांशी संबंधित आहे. सद्गुरूंपाशी गेल्यानंतर तमोगुण आणि रजोगुण नसतातच असं नाही. काही शिष्यांची उदाहरणे आहेत पहा. सद्गुरूंच्या ठिकाणी ते राजकारण करतात. सद्गुरूंच्या ठिकाणी स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात. हे काय आहे? रजोगुणाचाच तर परिणाम आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी सद्गुरूंवरतीच हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. इतर शिष्यांना मारण्याचाही प्रयत्न करतात. हा तमोगुणाचा प्रादुर्भाव आहे. सत्व कुठे आणि तम आणि रजोगुण कुठे? त्यामुळे भगवत चिंतन, आत्मानुसंधान, सद्गुरूंच्या उपदेशाचं आकलन करून घेण्याची सवय, त्याच्या चिंतनात राहण्याची सवय, त्याचा अभ्यास, या गोष्टींनी आपल्याच आत असलेला सत्वगुण वाढवावा. जसं भाव ही गोष्ट माझ्याच आत होती, देह दुसरा होता, नवऱ्याचा किंवा बायकोचा, पण माझ्याच आत असलेल्या भावानं तिला मी माझी मानली किंवा माझा मानला आणि ती व्यक्ती आता माझी म्हणून झाली. तसंच आपल्याच आत असलेल्या सत्वगुणानं आपला सात्विक अभ्यास वाढवावा, जेणेकरून सत्वगुण वाढतो आणि मग सात्विक होऊन जातो शिष्य. अशा अर्थानं समर्थ म्हणतात की शिष्य असावा सात्विक. व्यसनी मनुष्य काय करतो? पहिल्या दिवशी थोडीच व्यसनी असतो. एकदा दारू पितो, नंतर पुन्हा पितो आणि पीत पीत त्याला दारूच प्यावीशी वाटते आणि मग त्याला आपण म्हणतो की हा व्यसनी आहे. आयुष्यात जेव्हा पहिला गोड दारूचा घेतला तेव्हा तो व्यसनी नव्हता, आता तो व्यसनी आहे. फरक काय पडला? जी कृती वारंवार केल्यानंतर त्याचं रूपांतर व्यसनामध्ये झालं, तीच कृती तो रोज वाढवत गेला आणि म्हणून तो व्यसनी झाला. आपलं अगदी असंच झालेलं आहे. आपल्याला विषयाचं व्यसन लागलेलं आहे. आज आपण व्यसनी आहोत विषयामध्ये, पण पहिल्यांदा आपण असे नव्हतो. मग हे का घडलं? कारण वारंवार आपण विषयांचं सेवन करत गेलो आणि त्यातून विषयाचं चिंतन वाढत गेलं. जसं दारू सेवन करत करत नंतर तो दारूच्याच चिंतनात राहतो आणि पुन्हा पुन्हा दारू प्यायला लागतो. लक्ष देऊन ऐका बरं का. दारू पिणे ही कृती झाली, मग त्या कृतीचं चिंतन झालं आणि चिंतनातून परत कृती झाली. तसंच विषयांच्या बाबतीत आपलं होत गेल्यामुळं आपण विषयासक्त बनलो, विषयाचे व्यसनी झालो. विषयाचे व्यसनी म्हणजे काय? प्रत्येक इंद्रियाला येणारे अनुभव हे त्या त्या इंद्रियाचे विषय. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण दृश्यामध्ये अडकलो. पाहणे म्हणजे डोळ्याचा विषय, स्पर्श म्हणजे त्वचेचा विषय, विचार म्हणजे मनाचा विषय आणि हे सगळं दृश्य. अशा रीतीनं दृश्याच्या व्यसनात सापडलो. आणखी खोल जाऊन आपण पाहूया. आणखी एक चिंतन आपलं वाढत गेलं ज्या ज्या वेळी आपण विषयाचा भोग घेतला, आणि ते चिंतन म्हणजे मीच देह आहे. हे चिंतन वाढत गेल्यानंतर मी देह आहे याच भूमिकेतून प्रत्येक कर्मे घडत गेली आणि हा भावही दृढ झाला की आता देह म्हणजेच मी, आणि याचंच रूपांतर नंतर देहबुद्धीमध्ये झालं. म्हणजे एक गोष्ट लक्षात येईल की पुनरावृत्ती करत गेल्यामुळे आपला रोग बळावलेला आहे. तर सत्वाची चुणूक येती आहे, तर सत्वाच्या दृष्टीनं जी कर्मे आहेत, जी कृती आहे, त्यांची पुनरावृत्ती केली तर सत्वगुणही वाढेल आणि दृढ होईल. म्हणून येन केन प्रकारेण नामस्मरणात राहावं, आत्मस्वरूपाच्या चिंतनात राहावं, श्री महाराजांचा जो उपदेश आहे त्याच्या विचारांमध्ये राहावं. हेही जमत नसेल तर सरळ श्री महाराजांचं चरित्र उघडून त्यातील प्रसंग वाचावेत,
त्या प्रसंगांमध्ये मनानं विहार करावा. श्री महाराज कसे बोलले असतील, कसे चालले असतील, कसे वागले असतील याचं मनानं दर्शन घ्यावं आणि श्री महाराजांमध्ये बुडून जावं. आनंदच आनंद मिळेल आणि हा आनंद आपल्याच आतून त्या सत्वामधूनच मिळेल. हे जर वारंवार आपण करत गेलो तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे शिष्य असावा सात्विक या अटीमध्ये आपण बसू. त्यामुळे सात्विकता ही दुर्मिळ आहे, क्षणासाठी येते, इथून निराश होण्याचं कारण नाही. म्हणजे हे कठीणच आहे असा समज करून घेण्याचं कारण नाही. ते सोपं आहे जर आपण निश्चय केला तर, जर आपण त्या वाटेनं जाण्याचा निर्धार केला तर. समर्थ पुढे जाऊन म्हणतात शिष्यानं मग भजकही असावं. नुसतं सात्विक असू नये तर भजक असावं. भजनाचा साधा अर्थ म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं साधन, त्या साधनामध्ये रमणारा शिष्य असला पाहिजे, ही समर्थांची अपेक्षा आहे. पहा बरं का, सात्विकता वाढवण्याचा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासामध्ये रमणं ही आणखी थोडीशी पुढची गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याला अभ्यासच नियमितपणे करावा लागेल, तर एक दिवस रमणं होईल. आपल्याला जिथून काहीतरी मिळतं तिथं आपण सहज रमतो. एखाद्या पर्यटन स्थळी गेलो आणि तिथे सगळीकडे कचरा आणि घाण असेल, दुर्गंधी असेल, तर आपण तिथे राहणार नाही, परत येऊ. पण तिथे वातावरण रम्य असेल, डोळ्याला सुंदर दृश्य दिसत असेल, तर आपण तिथे रमतो. हा जीवाचा गुणधर्मच आहे. त्यामुळं सात्विकतेच्या अभ्यासामध्ये आपल्याला आनंदाचा, समाधानाचा अनुभव यायला लागला की आपण आपोआप भजक होऊ. पण त्यासाठी थोडा धीर धरावा लागेल. कारण आपल्याला प्रपंचामधून, विषयामधून, दृश्यामधून सुख घेण्याचा अनुभव आहे. ते टाकून शांततेनं आत शिरून आतील सुख घेण्यासाठी थोडा अवधी द्यावा लागतो. तो जर दिला, आपण धीर धरून दिला, तर निश्चितपणे आपण भजक होऊ शकतो. शिष्य अशा पद्धतीनं भजक असावा असं समर्थ म्हणतात. आणि अर्थातच शिष्य असावा साधक साधन करता असंही ते या ओळीत सांगतात. साधक असावं त्यानं आणि साधन करणारा असावं. नुसतं शिष्य होऊन काय उपयोग, इतका साधा याचा अर्थ आहे. पण तोही समर्थांना सांगावा लागला, कारण अनुग्रह घेऊनही साधना न करणारे शिष्य असतात. उपदेश घेऊनही त्या वाटेनं न चालणारे असतात. इतकंच काय, अनुग्रह झाला आहे हे विसरणारे देखील लोक असतात. तर हे शिष्य होऊ शकत नाहीत. शिष्य तो असतो जो साधक असतो, साधन करणारा असतो, भजक असतो आणि स्वतःमध्ये सत्व वाढवणारा असतो. उजळणीमध्ये आता पुढे समर्थ काय म्हणतात आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.